श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला 1 फेब्रुवारीला आलेली आहे माघी गणेश जयंती. तर या दिवशी आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तो दिवा कुठे लावावा, कशा पद्धतीने लावावा याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती जी माघ महिन्यामध्ये येत असते आणि म्हणून या दिवसाला माघे गणेश जयंती असं म्हटलं जातं. विनायक चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु माघ महिन्याची जी विनायक चतुर्थी आहे तर इला अनन्यसाधारण असं महत्व आहे, कारण हा दिवस म्हणजे गणेश जयंतीचा दिवस असतो. गणपती बाप्पा हे विविध नावांनी ओळखले जातात. विनायक, गणेश, अथर्व किंवा विघ्नहर्ता अशी अनेक नावं बाप्पांची आहेत. तर गणपती बाप्पांची आपण मनोभावे पूजा केली तर बाप्पा हे लगेच आपल्याला प्रसन्न होत असतात. आणि माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस जो आहे तर तो गणेश जयंती म्हणून साजरा केला जात असतो. काही भागांमध्ये या दिवशी 1.5 दिवसाचा गणेश मूर्तीची स्थापना सुद्धा केली जाते. या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा कितीतरी सहस्रपटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात. गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीवरील स्पंदने एकमेकांना अनुकूल असतात, म्हणून या दिवशी केलेल्या गणेश पूजेचा लाभ जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतो. या दिवशी दिवसालाच तिलकुंड चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर सुख संपत्ती टिकून राहते अशी सुद्धा मान्यता आहे. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या तो दिवस म्हणजे श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती. हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो, कारण या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले, सेवा केले, गणपती बाप्पांची विधिवत पूजा आराधना केली तर याचे जे पुण्यफळ आहे तर ते आपल्याला त्वरित नक्कीच प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. आपल्याला मुलांसाठी एका ठिकाणी फक्त एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल. मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही दुःख, संकटे, अडचणी आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने नक्कीच दूर होतील. तर हा उपाय आपण कधी करायचा आहे, दिवा केव्हा लावायचा आहे आणि कुणी लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक दिवा या दिवशी नक्की लावायचा आहे. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत, त्याचबरोबर विघ्नहर्ता देवता आहेत. सर्वांचे लाडके असे हे आपले बाप्पा सुख करता, दुःख हरता आणि विघ्नहर्ता आहेत. त्याचप्रमाणे बुद्धिदाता आहेत, मंगलदाता आहेत. गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जास्त नियम सुद्धा नाही. सर्व देवतांमध्ये बुद्धिमान देवता म्हणजे गणपती बाप्पा. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ लाल रंगाचे कपडे तुम्हाला जर परिधान करणं शक्य असेल तर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. नसेल तर ठीक आहे, तो आपण आपले जे आहेत ते देखील परिधान करू शकता. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. मूर्तीला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. पंचामृत तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कच्च्या दुधाने देखील करू शकता अभिषेक. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे. यानंतर आपल्याला बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून पुसून
पुसून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर अत्तर असेल सुगंधी तर ते अत्तर थोडंसं लावून घ्यायचं आहे. बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू आपल्याला ठेवायचे आहेत. तुम्ही दुसरे गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला यानंतर आरती करायची आहे आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6:30 नंतर आपण हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. आता लहान मुले असतील किंवा मोठी मुलं असतील तर कुणासाठीही हा उपाय करता येतो. परंतु लहान मुले सतत घरामध्ये किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, त्यांना नजरदोष झालेला असेल, तर शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांना वाचलेले लक्षात राहत नसेल, स्मरणशक्ती कमजोर झालेली असते, खूप अभ्यास करूनही परीक्षेमध्ये ऐन वेळेवरती सर्व काही विसरतात, त्यांना आठवत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही, किंवा काही जी लोक आहेत तर ती आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक करतात, परंतु मनामध्ये मात्र त्यांच्या आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असतात आणि यातून नजरदोष सुद्धा निर्माण होत असतात. तर मुले सतत आजारी पडतात किंवा काही मुले जे आहेत तर ती वाईट गोष्टींच्या आहारी जातात, व्यसनाधीन बनतात. यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. मुले जर नोकरी शोधत असेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी आहे परंतु त्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळत नसेल, त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, एखाद्या परीक्षेचा अभ्यास करताच परंतु त्या परीक्षेमध्ये त्यांना जर यश मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. आता हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात किंवा घरामध्ये जर कोणी मोठी व्यक्ती असेल त्या देखील करू शकतात. जसं की आपली काकू असेल, आजी असेल, हे देखील करू शकता. गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धिदाता आहेत, त्यामुळे आपल्याला या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला मातीचा एक दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंती घेतली तरी चालेल. मातीचा दिवा हा सकारात्मक असतो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो. दिवा हा व्यवस्थित असावा, कुठेही खंडित झालेला, तुटलेला, फुटलेला किंवा त्यामधून तेल गळेल असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला दिवा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे. आपल्याला या दिव्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि त्या तेलामध्ये आता तुम्हाला जर मोहरीचं तेल शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी देखील चालणार आहे. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे, थोडीशी मोहरी टाकायची आहे किंवा काळी मोहरी तुमच्याकडे जर असेल तर शक्यतो पिवळी मोहरी टाका, नसेल तुमच्याकडे तर पिवळी मोहरी टाकली तरी देखील चालणार आहे. आपल्याला लक्षात घ्या की मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. आता आपल्याकडे जर मोहरीचं तेल नसेलच तर आपण तुपाचा वापर सुद्धा करू शकता, परंतु हा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला मोहरीचंच तेल लागणार आहे. पिवळी मोहरी यासाठी टाकायची आहे की पिवळी मोहरी ही नकारात्मकता, वाईट बाधा नष्ट करत असते. त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला एक दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दुहेरी वात म्हणजे 2 वाती आपल्याला दिव्यामध्ये लावायच्या असतात. कारण 2 वाती का लावल्या जातात तर जीवाशिवाचं प्रेम असतं, म्हणून आपल्याला त्या 2 वाती दिव्यामध्ये लावायची असते. एक वात चुकूनही आपल्याला लावायची नाही. यानंतर ही वात आपण जेव्हा वळतो त्यावेळेला आपल्याला हळदी कुंकवाने ती लाल पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये थोडेसे कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तुम्ही पाणी, गुलाबजल किंवा गंगाजल असे ते कुंकू त्याने आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिक मध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 रेषा ओढायच्या आहेत आणि यानंतर बरोबर मध्यभागी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला 5 काळे मिरे आणि थोडासा कापूर जो आहे भीमसेनी तर तो आवर्जून टाकायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा,
फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर बाप्पांना आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर त्या आपल्या मुलांबाबतीत ज्या समस्या असतील, अडचणी असतील, त्या बाप्पांना तुम्हाला मनोभावे अगदी कळकळीने सांगायचं आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे। तसेच आपल्याला बाप्पांसमोर आसनावरती बसायचं आहे आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे। 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणणं ज्यांना शक्य नसेल त्यांनी किमान एक वेळा तरी गणपती अथर्वशीर्षम पठण करायचं आहे। परंतु गणपती अथर्वशीर्षम आणि संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला म्हणायचंच आहे, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। फक्त दिवा लावला म्हणजे सगळं झालं असं होत नाही, तर आपल्याला या ज्या 2 सेवा आहेत तर त्या देखील आपल्याला पठण करायच्या आहे। आणि जर आपली मुलं आपल्या जवळ असेल तर आपण हा उपाय करू शकता। मुलांकडून जरी आपण गणपती अथर्वशीर्षम आणि संकटनाशन स्तोत्र पठण करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा आपण सुद्धा हे स्तोत्र मंत्र म्हणू शकता। त्याचप्रमाणे आपलं मूल जरी आपल्यापासून दूर असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकता। आता एकापेक्षा जर जास्त मुले असतील, म्हणजे 2 असतील, 3 असतील, तर आपल्याला जेवढे दिवे प्रज्वलित तेवढे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। म्हणजे प्रत्येक मुलाच्या नावाने एक दिवा आपल्याला लावायचा आहे। त्या मुलाचं नाव घेऊन मुलांच्या बाबतीत जी काय समस्या आहे, अडचण आहे, ती आपल्याला बाप्पांना सांगायची आहे। आता तुम्हाला जर पिरियड्स असेल तर किंवा सुतक असेल तर मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही। अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे शनिवारी या दिवशी करायचा आहे आणि या दिवसापासून सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे। पहिल्या दिवशी जर आपण हा उपाय सकाळी केला तर बरोबर 21 दिवस आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे। ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी हा उपाय केला आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे। आता काही कारणाने मध्ये जर काही अडचण आली, सुतक आलं वगैरे, तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहे आणि पुढे आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे। आता त्याचा टायमिंगला हा दिवा लावायचा आहे। थोडेसे 5-10 मिनिटं इकडं तिकडं झाले तर काही हरकत नाही टाइम, परंतु जो टाइम आहे तर तो मात्र आपल्याला एकच फिक्स ठेवायचा आहे। दिव्यामध्ये आपण ज्या वाती वापरल्या आहेत त्याचप्रमाणे आपण काळे मिरे, मोहरी हे साहित्य जे दिव्यामध्ये टाकलेलं आहे तर ते 21 दिवसाचं सर्व साहित्य आपल्याला एका डब्यामध्ये पिशवीमध्ये साठवून ठेवायचं आहे। 21 दिवसानंतर हे सर्व साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे, किंवा मातीमध्ये तुम्ही एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये सुद्धा दाबू शकता, किंवा आता तुम्ही हे जे आहे तर ते इकडे तिकडे फेकण्यापेक्षा सरळ आणि सोपं एक मातीचं भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये थोडासा कापूर जास्त टाका आणि त्या प्रज्वलित करा। काहीही होत नाही, इकडे तिकडे फेकल्याने कुणाच्या पायाखाली येईल, पायदळी जातील, त्यापेक्षा कापुरासोबत जाळल्याने सर्वात चांगलं आहे आणि ते जेणेकरून कुणाचे पाय येणार नाही, वाहतं पाणी जे आहे तर ते देखील घाण होणार नाही। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो माघी जयंतीच्या दिवशी, गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एक आपल्याला विनवणी करून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।